आणि आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, 17 वर्ष चाललेला खटला, 3 तपास यंत्रणा, 4 न्यायाधीश बदलले आणि 300च्या वर साक्षीदार. एवढा सगळा जामानिमा असताना सुद्धा यातले 7 आरोपी निर्दोष सुटले. म्हणजे झालं असं की 2008 साली मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाले. मालेगावकरांनी ते पाहिले, 6 जणांचे मृत्यू गेले, तरी सुद्धा यातले 7 आरोपी निर्दोष सुटले. नेमक्या काय अशा बाबी आहेत की या 7ही आरोपींना निर्दोष सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्यात? एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. मालेगाव स्फोटातले सगळे आरोपी निर्दोष. सतरा वर्षांनी सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका. मालेगावात बॉम्बस्फोट कुणीच घडवले नाही. 17 वर्ष चाललेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा अखेर निकाल लागला आणि सगळेच्या सगळे 7 आरोपी निर्दोष सुटले. न्यायालय आरोप प्रत्यारोप भावना या आधारावर निकाल देत नाही, तर कोर्टाला लागतात ते सबळ पुरावे आणि साक्षी. हेच योग्य पुरावे कोर्टासमोर सिद्ध होऊ शकले नाही. कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे, बघूया. मालेगावात स्फोट झाल्याचं सरकारी वकील सिद्ध करू शकले, मात्र मोटरसायकलमध्ये बॉम्ब बसवल्याचं सिद्ध करण्यात वकील अयशस्वी ठरले. काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले. या स्फोटात RDX वापरल्याचा आरोप होता, मात्र कर्नल पुरोहितांच्या घरी RDX साठवल्याचे कुठलेही पुरावे सापडले नाही. पुरोहितांनी RDX तयार केले किंवा व्यवस्था केली होती याचा कुठलाही पुरावा नाहीये. स्फोटांवेळी गोळीबार झाला असला तरी रिकामी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या नाही. स्फोटाच्या ठिकाणी कुठलेही फिंगरप्रिंट्स अर्थात बोटांचे ठसे सापडले नाही. स्फोटानंतर DNA गोळा केले नाही. घटनास्थळी पुराव्यांबरोबर छेडछाड झाल्याचं दिसलं. छेडछाड केलेल्या वस्तू तपासासाठी पाठवण्यात आल्या. मोटरसायकलचा चेसिस नंबर पुसून टाकण्यात आला होता. मोटरसायकलवरचा इंजिन नंबर संशयास्पद होता. मोटरसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या मालकीची असल्याचा पुरावा सापडला नाही. साध्वी प्रज्ञांकडे गाडी होती हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळाले नाही. मोबाईलमधनंही काही पुरावे सापडले नाहीत. आरोपींवर UAPA म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट योग्य नव्हतं. केवळ संशयामुळे दोष सिद्ध होत नाही. आरोपींविरोधात कुठलेही ठोस पुरावे नाहीत, त्यामुळेच पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष सुटका करत असल्याचं न्यायालय म्हणालं. कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. नाही, असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो. जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्याइतपत पुरावा कोर्टासमोर नाही. कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही. मग ती भोपाल असेल, फरीदाबाद असेल, अजून कुठली असेल, या नाशिक असेल, या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग झालेल्या नाही. तत्कालीन काँग्रेस सरकारने भ्याडपणे हिंदूंवर, हिंदुस्थानावर, जी सनातनावर डाग लावण्याचा जो प्रयास केलेला होता तो आज कुठेतरी संपुष्टात आलेला आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड असं म्हणतात. म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे. इतना वक्त लगा है इस ट्रायल, बहुत इनऑर्डिनेट डिले है. इतना डिले क्यों हुआ? और मुझे लगा कि कई बार प्रोसिक्यूशन की तरफ से भी ऐसे विटनेस एग्जामिन किए गए जो होस्टाइल होते रहे. अब मुझे लगता है कि इस प्रकार से ट्रायल खींची गई, लंबी टाइम वक्त से चली, परिणाम आरोपी को बेनिफिट ऑफ डाउट का फायदा मिल गया. 29 सप्टेंबर 2008चा तो दिवस. त्या दिवशी मालेगाव मधल्या मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. या प्रकरणाचा निकाल देताना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत
तर जखमींना 50,000ची मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। मात्र हे स्फोट कुणी केले, माणसांना कुणी मारलं, ज्या प्रश्नांचा शोध 17 वर्ष घेतला जात होता त्या प्रश्नांचं उत्तर 17 वर्षांनीही मिळालंच नाही। मालेगावात स्फोट झाला, पण तो स्फोट कुणीही घडवला नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।